थांबा मुंशीजी, मला गोष्ट आठवली. कैसी? या बाईचं म्हणणं आहे की त्या मुलांनी माझ्याकडून 25,000 रुपये नेले. आता समजलो. जाण नाही म्हणे 4 म्हणे भाजी चालण्याच्या भाजी म्हणो. अच्छा. हे म्हणे मी अकेली नाही म्हणे माझा नवरा आहे म्हणे भाजी. भाजीचा नवरा किंवा काय नाही भाजी काय नाही. त्याचा इथं कुचकुच तर मुंशी साहेब तुम्ही थोडा वेळ थांबा. रुकना पड़ेगा. तो मुलगा याच बस स्टॉपवर आलिशान राहणार नाही. लेकिन मैं उसको पहचानता नहीं. हा ही मुलगी आहे, सांगितली. अच्छा है लेकिन मैं उसको पहचानता नहीं. मेरे को बताना. भाजी आपण दोघं जाऊ. नहीं ये भी आएंगी. तो भाजी इले एकटी लोक धर टाका भाजी. भाजी इले धरा भाजी. मस्त डेकोरेशन आहे. चला रात्रीचे 12:30 वाजले. रविदादा गावी निघून गेली असेल. आता सरळ जातो बस स्टँड मध्ये, रात्रभर मुक्काम करतो आणि सकाळी उठून निघून जाईल. वो लड़की को लाश साथ में उसको में गई नौकरी बेकार साली पुलिस की नौकरी कर. साला इतने दिन सर्विस हो गई, इतने दिन सालों में सर्विस करो, ड्यूटी पे जाता हूँ, लेकिन आज तक किसी ने मेरे को अरे नहीं बोला, किसी ने मेरे को हाथ नहीं उठाया. लेकिन ये साले ने इसका हाथ है क्या है मालूम नहीं. 2-4 डंडे लगा ले साला, ऐसी अंगार हो रही साली. इसका हाथ है क्या, लोहा है क्या, कुछ मालूम नहीं साला. और सालिया कालिया मारते बाया क्या जाता भाई क्या रे. मेरे को भौसे भाई उसको मार रहा था तो साले मेरे को 2-4 डंडे लगा दिया. नाही भाजी माझी लायची नाही भाजी तुम्हाला मारायची माझी लायची नाही भाजी. या साल्याने म्हणलं त्या पोरीचे 20,000 घेऊन पडायला म्हणलं मारतो साल्यावर तो रात म्हणलं भाजी तुम्ही झाडव्याला लागला का जी. तेरा काम है यहाँ बाइक का रहने का. तू यहाँ बाइक का, तेरा काम है बाइक का रहने का, मेरा काम है मैं करूंगा. हाँ समझे, यहाँ से भागना नहीं. भाजी हकना पण भगना नाही. भागना नहीं, भागना नहीं. हाँ बैठ गया. क्या है क्या बहन क्या चोरा 20-25 हजार रुपये लाया वो लड़की के तरफ से. ब्याज भी लाया. वो कहाँ रखा तुमने. आपने मर गया था बिस्सा डालनी है रस्ते में पैर को बांध के रख दिया. मर गया देख खोपड़ी के पालिया अब मैं मर गया रहता तेरे बाप का कुछ कम हुआ रहता क्या. ये रास्ते में पैर को बांध के रख दिया. नाही भाजी साला भाई गिर गया नीचे. हा तुमचा पाय हो. पाणी तो मैं मी तर धावल्याची देर हो म्हणलो. ये लड़की कौन है, पहचान इसको. पहचानता साहब कौन है, कहाँ के. ये कौन है, कहाँ से पकड़ के लाए. ये हाच आहे मुंशीजी. हा नालायक ज्या वेळेस पैसे न्यायचे होते त्यावेळेस ओळखला कमी, आता कसं ओळखत नाही म्हणते भाडे. भाजी भाजी याने नको मारा भाजी नाका हकून दे. ऐसे बता रहे कितने रुपए है. 25,000 है क्या. हट झाल्या एक बी खर्च नाही केलं. खर्च करू काय आपल्या जीवाला हार जेवतात एखादी चटणी तर घेतात. 25,000 है खर्च नहीं क्या कुछ. ऐसे धंधे करते जा रहे क्या बहन का चोरा. बाई काय दादा चांगलं झालं वेळेवर पोलीस लोक मिळाले.
म्हणून माझं म्हणणं काय आहे, जीवन काय आहे, लाख मुलं जीवन आहे, माझी संधी एकदा मिळते. म्हणून हे वाईट सोडून द्या आणि चांगली धरा. तुम्ही काही करता साले धोत्रे तू मिलना में मेरे को अबे तेरे को नहीं चक्कू मारूंगा तो चक्कू मारी नाही. काही ऐका ना. धार्मिकने चक्कू. लाख मोलाचं जीवन आहे, एकदा मिळते संधी. लाख मोलाचं जीवन आहे, एकदा मिळते संधी आणि पश्चाताप होईल जाता डोळ्यामधली धुंदी. जवानीच्या नशेमध्ये तुम्ही काही करून बसता, पण शेवटी नंतर चूक झालेली आपल्याला लक्षात येते आणि आपण पश्चाताप करतो. पण पश्चाताप करून काही अर्थ नाहीये. म्हणून अगोदर झुगडून द्या. लाख मोलाचं जीवन आहे, एकदा मिळते संधी. लाख मोलाचं जीवन आहे, एकदा मिळते संधी. नाही दहावीच्या शाण्याला तिथे साधी भोडी माझ्या लपड्यात पडते कशाला लावून लाडी गोडी फसवून सोडली त्या दिवशी. त्याचप्रमाणे श्रीमाननी शिवाजी कापणे माझी सरपंच नरसोडा यांच्याकडून पार्टीला 10 रुपयाची भेट मिळालेली आहे. सदस्य प्रणाम, लाख लाख धन्यवाद. असे श्रीमाननी आमचे भोयरजी ईश्वरजी भोयर यांच्याकडून 11 रुपयाची भेट मिळाली. कोण्या मुलीची छेडछाडी करणार नाही, कोण्या बाईची गजब करणार नाही. भाजी आपला इथे करू दीक्षा झाली. भाजी मला सोडून द्या. तू रोना बनता तेरे को रोना याद नहीं है. ये बात है कालिया, तू रिक्शा वाला आदमी, आज तू ऐसे धंधे करेगा, चलेगा किसी लड़के की छेड़खानी करेगा, तो कल चल के दूसरे रिक्शा वाले ऑटो वाले को सवारी नहीं मिलेगी. तेरे वजह से वो बदनाम हो जाएंगे, उनके बाल बच्चे भूखे मरेंगे. क्योंकि ये धंधे नहीं करना, ऐसे ईमानदार का धंधा करना. आजपासून करी तर तुमच्या भूक आहे. ठीक है, ईमानदार से धंधा करना कभी भी. काय साले मी बी आजपासून पोरीला पोरीबारी घेऊन पडणार नाही म्हणा. घेऊन पोरीला कुपडीचा मूत काही म्हणा. त्या गावचा पोरी देऊ का बे? तुमच्या बंदरीला खेळ दाखवले. अबे प्रेम करावं ते आपल्यासाठी मेलं पाहिजे, आपण तिच्यासाठी मेलं पाहिजे. लमच्या तू गेला तिकडे तिने पोलिसांवर सांगितलं, काही फायदा झाला? त्या गावचा पोरीस नव्हत्या, पण दुसऱ्या नव्हत्या ना बे. दुसऱ्या पोरी नव्हत्या. मुंशीची ती बहीण नव्हती का? बोल बाई. तुला सांगितलेले मला विचार पटले दादा. दादा तू एक देवासारखा धावून आला. तू धावून नसता झाला त्या नालायकानं माझी अब्रू लुटला असतो दादा. सत्य आहे बाई, खोटं नाही तुझं म्हणणं. आज मी तुला एक पारचा भाव मानते आणि रक्षाबंधनच्या दिवशी तुला राखी बांधायला. वा वा. मला बहीण नाही, पण आज तू मला धर्माची बहीण मिळालीस हे माझे मी मोठे भाग्य समजतो बाई. पण माझे सांगितलेले विचार तुझ्या लक्षामध्ये आहेत? हो दादा. करशील नाही? नाही नाही नाही. ठीक आहे बाई, धन्यवाद. बाजी ठीक आहे भैया. या बिचारा नसता आलं, आम्ही या पोरीला मारमूर करून गटर मध्ये टाकलं असतं. बाजी आज आलं, इथं जीव वाचवलं. हे प्रेमाचे बहीण भाऊ झाले. जसे घोळ पडी ना श्रीकृष्णाची भोसडी का बोकरिया काहून तुझ्या बातमी करणार नाही आता. जसा भोर पडली ना म्हणून राहिला का? अबे फोडपिंड नाले का जसा त्या श्रीकृष्णाच्या द्रौपदीची लाज राखली. श्रीकृष्णाने द्रौपदीची लाज राखणार. ते प्रेमाचे बहीण भाऊ झाले. तसे बिचारे हे प्रेमाचे बहीण भाऊ झाले. बाजी मला बी सोडून द्या. बाजी मी बी तुमच्या घरी रिश्ता जोडतो. बाजी मला बी कोणी नाही. बाजी तू बरोबर, तू चाहते नहीं. मेरे को एक बता, इतना दिन हो गया साला मैं जिधर जाता कोई मेरे से रिश्ता नहीं लगाता. आज तू गरीब आदमी मिला रे, लेकिन तू मेरे से रिश्ता कौन सा लगाएगा? बाजी मला बी सोडून द्या. बाजी अच्छा. मी बी तुम्हाला धर्माचा आपला सारा जोडतो. चल थाने रे बाद में होगा. त्याचप्रमाणे श्रीमान रामाजी भुजभजे
गुरुजी, पण असा ज्ञानिवंत शाहीर पाहिला नाही. मला तर वाटते की 24 गुरु दत्तात्रेयाला झाले, पण हा 25 गुरु हा दत्तात्रेयाचा होय. हा 25वा गुरु दत्तात्रेय प्रभूला याचे पाय धरावं. एवढा विद्वान माणूस नाही पाहिला पृथ्वीवर. शाबाश. मला एक कोपर आणून द्या तांब्याचा ना घगराभर पाणी आणून पाय धुतो. ओ शाहीर साहेबा, या ठिकाणी पूर्ण मानभाव पंथाचे लोक आहे, म्हणून तुझी बुद्धी पाहण्यासाठी, तुझा ज्ञान पाहण्यासाठी मी तुला मानभाव पंथाचा प्रश्न विचारला, प्रश्न ठेवला, आणि तू खरोखर सांगतील. कारण या गावात तुझे माझे काही आहेत, आणि तुला कानात कोणतरी सांगितलं, तरी पण तू आड रस्त्याने गेला, तुले काय जमलं कोणता देवेंद्र? देवेंद्र म्हणजे इंद्र. देवाचा राजा त्याला म्हणतात देवेंद्र. देवाचा राजा त्याला म्हणतात देवेंद्र. पण ज्यांनी लिंग तयार केलं असा ऋषी कोणता? एखाद्या तरी मला म्हणायचं आहे की तुला कोणी सांगितलं असेल त्यानं बरोबर सांगायला पाहिजे होतं, नाही तर स्वतः अभ्यास पाहिजे. घातल्या पाण्याने गंगा वाहणार नाही. ओ शाहीर साहेबा बुधाजी, तुझी बुद्धीच मापून झाली आणि मी तुला मापून घेतलं. मी तुला प्रश्नाचं उत्तर सरेआम सांगतो, आणि या ठिकाणी जरी वस्ताद लोक असतील त्यांनी मान्य करावं. काशी क्षेत्रामध्ये काशीच्या क्षेत्री ज्यावेळेस दत्तप्रभूचे ठाण आहे ना, त्या ठिकाणी दैवल्य ऋषी, देवेल ऋषी नावाचे एक महान हस्ती होती. देवेंद्र नव्हे, त्या देवेल ऋषीनं रेतीचं एक लिंग आकाशापर्यंत तयार केलं. त्या ठिकाणी कोणी वरी येऊ नये म्हणून त्या ठिकाणी त्या लिंगामध्ये अशी शक्ती होती की ते जळून भस्म व्हायचे वैरी. म्हणून त्यांनी आराधना केली दत्तप्रभूला. तेव्हा दत्तप्रभू प्रसन्न झाले आणि दत्तप्रभूंनी त्याच्यावर हात ठेवून ती पाताळापर्यंत लिंग आणलं. अजून एक काशीच्या क्षेत्री आहे, त्या काशीच्या तीर्थात आहे, आणि ते पाताळापर्यंत त्या काशीमध्ये म्हणा की माणिकशाह हे तुझं चूक आहे आणि बुधाशाहीचं खरं आहे. भाव लोकांनी आम्हाला पैसे दिले तर फुकटाचे दिले नाही, आणि काही